हागणदारी मुक्तीकरता स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधणीचं काम प्रशासनाकडून केले जाते। त्याकरता लाभार्थ्यांना 12,000 रुपये देण्यात येतात। मात्र त्यातही भ्रष्टाचार झाल्याचं समोर आले। पाहूयात नेमकं काय झालंय ते। हे आंदोलन आहे परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या विरोधातलं। स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय उभारणीसाठी लाभार्थ्यांना शासनाकडून 12,000 रुपयांचं अनुदान मिळतं। मात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा न करता 15 ते 20 कोटी रुपये थेट कंत्राटदारांना दिल्याचा आरोप कार्यकारी अधिकारी सुनील खोडवेकर यांच्यावर होतोय। परभणी जिल्ह्यातले सगळे मिळून 9,000 लाभार्थी राहिलेत। सगळ्याचे पैसे देणं राहिले असताना 15 कोटी शासनाचे पैसे येऊन गेले। पण या मुख्य कार्य अधिकाऱ्याने आणि डेप्टी सीओ साहेबांनी या जिल्ह्यामध्ये एक एजन्सी नेमली आणि त्या एजन्सीचे हात मिळवणे करून ते पैसे दुसरीकडे डायव्हर्ट केले। आम्ही 4 दिवसाचा अल्टिमेट दिलाय। सगळे जिल्ह्यात पैसे वितरण करून ती एजन्सी रद्द करण्याचं ठरलंय। शौचालय बांधण्यासाठी कंत्राटदारानं वापरलेल्या निकृष्ट वस्तू खोडवेकरांना दाखवून शिवसेनेनं जोरदार आंदोलन केलं। जवळपास 13,000 लाभार्थ्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून शौचालये उभारली। या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा न केल्यास मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय। 1.5 वर्षापासून जे लाभार्थी परेशान होते, ह्या लाभार्थ्याला जर नाही न्याय मिळाला तर आम्ही ह्या शिवला कुठेही जगणं मुश्किल करून देणार आहेत। यांनी ताबडतोब ह्या 4 ते 5 दिवसामध्ये 17 कोटी रुपये जे आलेत, हे 17 कोटीचे वाटप जर 4-5 दिवसामध्ये जर नाही झालं तर आम्ही तीव्र आंदोलन करू। शिवला आम्ही कुठेही परभणीत फिरू देणार नाहीत। 12 ते 15,000 लोकांचे लाभार्थ्याचे पैसे बाकी असताना यांनी ठेकेदाराला मधले 15 ते 20 कोटी रुपये दिले। हे पूर्ण बोगस काम आहे। खूप मोठा भ्रष्टाचार आहे। प्रशासनाने याची योग्य ती दखल घ्यावी। नाही दखल घेतली तर आम्ही शिवसेनेच्या वतीने मोठ्यात मोठं आंदोलन या जिल्ह्याभरात उभं राहणार आहे। स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशभरात शौचालये उभारली जात आहेत। मात्र त्यातही असा भ्रष्टाचार होत असेल तर स्वच्छ भारत अभियान हे स्वप्नच राहील। गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।